आर्या. जेव्हा जेव्हा मी आर्याला भेटलोय तेव्हा तेव्हा तो जामकर मध्ये कलमडलाय. इथून पुढे जर मी आर्याला भेटलो आणि जामकर तिथे आला तर त्याचा संशय बळावेल. मला माधुरे, ए माधुरे, कुठला प्लेस बाहेर ये. ए माधुरे, ए गोपाळ, माधुरेला इकडे नाही. ए खोटं बोललो कसं, खरं सांग. हितनं अशी पळत पळत आतमध्ये गेली, आज जाऊन लपली. अहो काय बोलताय मामा, नाही आली इथं. काय झालंय? ए तुला काय करायचंय, तू तुझं काम कर. ए माधुरे, माधुरे, माधुरी, हे बाहेर आहे, मामा गेलाय. काय चाललंय तुझं? पळून का आली होती? अगं काय विचारतोय मी? गोपाळ, मला इथनं लांब घेऊन चल ना. मला नाही राहायचं आमच्या घरात, आपण लांब जाऊयात प्लीज. चल ना. अरे माधुरी थांब, असं काय करता येणार नाही मला. हो, गोष्टी तुझ्या हातात माझ्या हातात नाही राहिल्या आता. हे लग्न नाही करता येणार मला माधुरी. माझं लग्न झालंय. तू ऐक माझं, एखादा चांगला मुलगा बघ आणि लग्न करून टाक. अरे काय बोलतोय, कळतंय का तुला? अरे लहानपणापासून तुझ्याच आशेवर जगत आलीये मी. तुलाच नवरा मानले मी. गावातली एवढी पोरं पाठवती पण कुणाला भाऊ नाही दिला. तू सरळ सरळ म्हणतोय की एखादा पोरगा बघ आणि लग्न करून टाक. तुला तरी पटतंय का रे गोपाळ? नको कर. अगं मग काय करू शकतो माधुरी? माधुरी, तुला का कळत नाही मी काय सांगतोय ती? भले माझं माझ्या मनाविरुद्ध लग्न झालं असेल, पण लग्न झालंय माझं. हा, ती लाली कशी बी असू दे, नाही आवडत मला, पण तरी सुद्धा मला संसार करावा लागणार आहे. ओके, तुला मी शेवटचं सांगतोय, इथून पुढे हा विषय नको आता, कळलं? गोपाळ, अरे तुझ्या आप्पांनी केलीत ना रे 2 लग्न. मग तू पण कर ना प्लीज. मला सोडून नको जाऊ. मला घेऊन जा तुझ्या पायावर. माधुरी, असं नको ना करू. आपण जाऊया प्लीज. अगं माधुरी, ऐक, डोक्यात नको जाऊ माझ्या, ऐक. येडा म्हणून सांगतोय का मी तुला? मला नाही लग्न करता येणारी. हे बघ, हे तुला शेवटचं सांगतोय, मला लग्न नाही करता येणार. नीट डोक्यात टाक. ठीक आहे, नाही ना तुला माझ्याशी लग्न करायचं? ठीक आहे, आता इथून पुढे तुला कधीच नाही दिसणार. हे माधुरी, जीव बीव द्यायला गेली काय? गेली तर गेली, मला कुठं फरक पडतो? आजी चहा. माधुरे, हे माधुरे, हे माधुरे, बाहेर ये, बाहेर ये म्हणतो ना वा. पक्या, अरे तू इथं काय झालं रे? माधुरेला बाहेर बोलो. तुझी माधुरी इथं नाही आली. खोटं बोलू नगस. त्या हिम्मतरावानं माझ्या लेकीला बळणात लपून ठेवले असणार आहे. त्याला काड्या करायची सवयच आहे. माझ्या लेकीला बाहेर बोलो, ते पण आत्ताच्या आत्ता माझ्या मोर. काय तमाशा लावला रे रताळ्या? माझं घर म्हणजे काय तुला धर्मशाळा वाटली वय रे? कुणी बी यायला आणि घरात घ्यायला मी? तुझी पोरगी नाही इथं, चल निघ. हितच असणार आहे, दुसरीकडे कुठे जाणार आहे? पहिल्यापासून तिला सवय आहे, घरात कुणी बोललं की इथे येऊन लपून बसायची. आता पण ती हितच असणार आहे. बाहेर बोलव तिला. जर दडवून ठेवायचा प्रयत्न केलास तर मागात पडल तुला. ए माकडा, तुझ्या कानात काय कुणी बोळ घातलोय रे?
का तुझ्या मेंदूला रगत पुरवठा होत नाही हा? एकदा सांगितलेलं समजत नाही वर तुला तुझी पोरगी इथं नाही. ये फुलाताई, मी तुला शेवटचं विचारतोय हा, माधुरी कुठं आहे? अरे पक्या, आता तुला कुठल्या भाषेत सांगू र? ती खरंच इथं नाही आली. अरे आम्हाला सावतालच ती या घरात नकोय. उलट तुलाच कुठं बाहेर भेटली ना तर तिला सांग या घराचा उमरा ओलांडायचा नाही. ए, मला पण हवंच नाही इथं यायची आणि तिला इथं पाठवून द्यायची. बहिणीचं घर आहे म्हणून ती इथे येते या. ती जर परत इथं आली तिचं तांगडच तोडतो म्या. तिला अगोदर बाहेर बोलो. ए आता निघतो का देऊर राष्ट्र तुला एक. अरे पक्या थांब की. अरे तुझ्या मेंदूला काय खरंच नारो झालाय का काय रे? एवढं सांगतोय तरी तुला ऐकायला येईना. माझ्या पोरीला बोलव, माझ्या पोरीला बोलव. हा म्हणजे आमची म्हस बाकड आणि तुझा रेडा गापना. हे बघ, तू काय तमाशा करायचा आहे ना तो तिकडे गावात जाऊन कर. तिथं आमच्या दारात नको करू. त्या पालखीचा निघाला थोर तुझ्या लवकर चालले. हा जातो म्या. माझ्या पोरीचं जर का बरं वाईट झालं तर म्या सोडणार नाही कुणाला. लक्षात ठेवा. लक्षात ठेव. अरे निघ नाही तर अहो, पक्या. गोपाळ, हे गोपाळ बाहेर ये. काय रे मामा? माधुरी कुठं आहे? मला काय माहिती कुठं आहे? तूच पुस लावले असणार माझ्या पोरीला. तूच लपले असणार आहेस. अरे मामा काय बोलतोय? लग्न झालंय माझं, मी कशाला लपवीन पोरीला? माझ्या पुरीला नागा लावल्यास मला हे पण माहिती आहे. माझ्या पुरीला सांगितलंच लगीन करू नकोस म्हणून. तिला बोलवलंस तू आणि आता हात वर करून मोकळा झालास होय. मामा हे बघ, माझं लग्न झालंय, मी असं कशाला करीन? हा सगळं गाव जमलं इथं, गावासमोर तमाशा कशाला करतोयस? तसंही तुझ्या पोरीला 1000 वेळा समजून सांगितलं पण ते ऐकतच नाही. कसं ऐकल? तिला तू अजून पण नादा लावलंयस मला माहिती आहे. खानदानच असं आहे. मामा ए, तुझ्या पानं 2 बायका केल्या, तू बी तसंच करणार असणार आहेस. हे बघ, माझ्या पोरीचं लगीन असल्या घरात लावून देणार नाही म्या. तिला तुझी दुसरी बायको म्हणून नांदवणार नाही. तिला हिरी ढकलून देईन म्या, पण तुझ्याशी लगीन लावणार नाही तिचं. अरे मला तरी कुठं लगीन करायचं तिच्या बरोबर? मामा तुझ्या डोक्यात कधी प्रकाश पडणार आहे? तुला कधी कळणार आहे? ही काही झालं की तू गावासमोर तमाशा करतो, दुकानासमोर तमाशा करतो, कशाला? अरे अरे ती गायब झाली. आता जर माझ्या पोरीनं जीवाचं बरं वाईट करून घेतलं तुला मी सोडणार नाही. मामा लक्षात ठेव. माझ्या पोरीला तुला सोडणार नाही. लक्षात ठेव. तुमचं काय? चल. Rari